हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहतं. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मीडियम साईजचे 2 मी कांदे घेतलेले आहेत आणि कांद्याची सर्व मी साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. धुवून का घ्यायचे तर कांद्याला काजाळी वगैरे असती, त्यामुळे कांदा स्वच्छ धुवून घ्या आणि कडवटपणा पण कांद्याचा कमी होतो. तर आपल्याला हा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत बघा, 5-6 मिरच्या घेतल्यात हिरव्या. कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून आणि त्यानंतर लसूण पण घेतला आहे, भरपूर सारा लसूण घेतलेला आहे. ह्या रेसिपीला कसा मैत्रिणींनो लसूण भरपूर लागतो, म्हणजे ही रेसिपी खायला खूप छान छान लागते. तर इथे एक कांदा बघा, असा बारीक कांदा आपला चिरून झालेला आहे. अशा पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढा बारीक कांदा चिरून घ्या. तर मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी करून पहा. खूप छान आहे आणि टेस्टी पण आहे. सगळ्यांना आवडण अशी रेसिपी आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये न स्किप करता संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने बनवते. तर बघा, आता मिरच्या पण आपल्याला ह्या बारीक चिरून घ्यायच्यात अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी आहे. तर छान अशा मिरच्या आपल्या बारीक चिरून झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला हे लसूण पण एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही लसूण असं ठेसून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट पण टाकू शकता, पण इथे मी चिरून टाकणार आहे लसूण. आणि लसूण जर ठेसून टाकला तर खूपच छान. तर लसूण छान बारीक चिरून झालेली आहे. त्यानंतर इथे कोथिंबीर घेतलेली आहे बघा, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची. जास्त काही साहित्य लागत नाही, पण एवढी टेस्टी होणारी रेसिपी आहे. ह्याच्यामध्ये मी एक साहित्य टाकणार आहे ह्या रेसिपीमध्ये, म्हणजे तुम्हाला समजेल काय टाकणार आहे ते. संपूर्ण व्हिडिओ पहा. त्या साहित्यामुळे ही रेसिपीला खूप टेस्ट भारी येणार आहे. आणि तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी केली पण नाही आहे, मला माहिती आहे चांगलं. तर बघा, कोथिंबीर, लसूण आणि कांदा, मिरची आपले हे सर्व चिरून झालेले आहे. तर हे साईडला ठेवून इथे एक छोटा बाउल घेतला आहे बघा मी. त्या बाउलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. इथे 3 चमचे मी बेसन पीठ टाकून घेतलेले आहे बघा. तर आपल्याला हे बेसन पीठ पाणी टाकून आपल्याला छान असं बेटर करायचं आहे ह्याचं पातळ. त्याच्या सर्व गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्यात बघा. छान मिक्स करून घ्यायचे हे बेसन. मैत्रिणींनो, लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच झालं पाहिजे. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी छान बेसन फेटून घेतलेलं आहे हे. आता हे साईडला ठेवून आपल्याला गॅस का वाढायचं आहे. इथे गॅस पेटून घेणार आहे मी आणि गॅसवर कढई ठेवून घेऊया. कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. तेल इथं मी साधारण 1.5 पळी तेल टाकलेलं आहे, कारण ह्या रेसिपीला थोडंसं तेल जरा जास्त लागतं. तेल गरम झाल्याच्या नंतर आपण मोहरी टाकून घ्यायची बघा. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे. मैत्रिणींनो, तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. जिरं छान फुललं ना, त्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. आपल्याला भरपूर सारा लसूण घेतलेला बारीक चिरून तो टाकून दिला आहे आणि तेलावर लसूण छान परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर मीडियम साईजचे आपल्याला पहिले मिरची टाकून घ्यायची हिरवी. मिरची पण तेलावर छान परतून घ्यायची. थोडी मिरची परतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. 2 मीडियम साईजचे मी कांदे घेतलेले ते टाकून देणार आहे आणि कांदा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे. खूप सोपी रेसिपी मैत्रिणींनो, पण खायला एवढी खूप छान लागते ना ही. एकदा तुम्ही करून बघा. आणि थोडीशी वेगळी पद्धत आहे ही. तुम्ही या पद्धतीने केली नाही आहे मला माहिती आहे, पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा. खूप छान होती. घरातल्यांना सगळ्यांना आवडण अशी रेसिपी. कांदा छान परतल्याच्या नंतर थोडी कोथिंबीर आपल्याला वरून तेलावर सोडून द्यायची.
कोथिंबीर तेलामध्ये टाकल्याच्या नंतर कोथिंबीरीचा आरग ते तेलामध्ये उतरतो आणि भाजीला एवढी मस्त टेस्ट येते मैत्रिणींनो, काय सांगू तुम्हाला. तर आता हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला 1 चमचा हळद टाकून घ्यायची बघा. हळद पण तेलावर छान परतून घ्यायची अशा पद्धतीने. पाहू शकता हळदीने खूप छान रंग आलेला आहे. त्यानंतर जे आपण आता हे बेसन पीठ खलून घेतलेलं ते टाकून दिलेलं आहे. आणि जेवढे आपल्याला हे बेसन बनवायचे आहे ना तेवढं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे बघा. मी बेसन बनवते, तुम्ही म्हणसान हां काय तर बेसनच आहे, पण बेसन आहे त्याच्यामध्ये मी एक वस्तू टाकणार आहे. तुम्ही ते पहा, त्या वस्तूने आपल्याला भाजीला खूप छान टेस्ट येणार आहे त्या रेसिपीला. बेसन तर आपण असं बनवतो, पण थोडंसं वेगळी पद्धत असली ना तर खायला पण टेस्टी लागतं. तर इथे बघा ही हरभऱ्याची भाजी आहे. बोलले होते ना याच्यामध्ये एक वस्तू टाकायची, तर ही हरभऱ्याची भाजी आपल्याला 2 चमचे फक्त टाकून घ्यायची. ह्या हरभऱ्याच्या भाजीनी एवढी टेस्ट मस्त येते ना हे बेसनाला, खूप छान बेसन होतं हे. तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा. ही हरभऱ्याची भाजी म्हणजे सुकून ठेवलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे बघा. आणि शिजायला बिलकुल पण टाइम लागत नाही, 5 मिनिटात ही भाजी होऊन जाते. हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला बघा. बेसनाच्या तर गुठळ्या होणारच नाही, कारण बेसन आपण पहिलेच पाण्यामध्ये खलून छान ह्याच्यामध्ये टाकलेले आहे. तरी पण छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. भाकरीसोबत हे बेसन इतकं मस्त लागतं ना मैत्रिणींनो. गरम गरम बेसन आणि भाकरी खूप छान लागते. पाहू शकता मस्त उकळी आलेली आहे बेसनाला आपल्या. थोडी कोथिंबीर टाकून घेऊया वरून आपण आता, म्हणजे दिसायला पण छान दिसते आपली रेसिपी आणि खायला पण टेस्टी लागते. एक 2-3 मिनटं आपल्याला हे बेसन छान शिजून घ्यायचे बघा. तर मैत्रिणींनो, ही बेसनाची रेसिपी हरभऱ्याची भाजी टाकून बनवली मी. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा.